म्हणजे आता एकूण ओव्हरऑल ट्रीटमेंट फरक किती वाटतो? 90% आहे. किती? 90% फरक आहे. पण ते जरा आपण म्हणतो ना मागचं जुनाट ते राहिले तसं जरा वयस वाटतंय. ते कंबरेचं थोडं आडवं राहिले दुकान. ती जरा असं आपण बरं आता मांडी घालून किती वेळ बसतोस? तीच जमन झालंय जास्त. मांडी तरी किती मिनिटं जमते? नाही तेवढंच आहे 10 मिनिटं. 10 मिनिटं. तीच दुखते. बरं ठीक आहे. मागच्या पहिल्यांदा मॅड आला तेव्हा किती मिनिटं जमत होतं? ते पहिल्या स्टार्टिंगला तेव्हा बसतच नव्हतं, जमतच नव्हतं, मांडी घालून जमतच नव्हतं. आता 10 मिनिटं बसतोय पण त्याचं प्रमाण वाढेना झालं. वाढा. ठीक आहे बसेल जमते. हे 35 सुरू झाले की होऊन जाईल ते. हो ना चालेल. बरं मला ही जास्त दुखायची हे कंड आहे ना ही दुखायची आता बंद झाली पाक. पण जरा उठलं की काय होतं जरा असं टाकल्या होते असं कडक. मागच्या वेळेपेक्षा किती फरक पडलाय? त्यात एक म्हणजे एक 20-30% फरक झाला त्यात मागच्या वेळेपेक्षा. मागच्या वेळेस 40% होता. एकूण किती वाटतोय? 60-70 60-70% फरक पडतो. 60-70. बरं वाकताना कंबर दुखायची तुझी पूर्वी? हो नाही वाकायला येत नव्हती. गुडघ्याचा सपोर्ट घ्यायला लागायचा वाकायचं म्हटलं की. गुडघ्या सपोर्ट घ्या? गुडघ्याला हात द्यायला मग वाकायचं. मग आता वाकायला जमते. वाकून दाखव. की मागच्या मार्चला 6 तारखेला आला होतास तू आणि 1.5 किलोमीटर तू पळत होतस. मग अजून चालू ठेवलेस? नाही रनिंग बंद आहे सध्या. का? म्हटलं अजून नीट होऊया मग पुढल्या महिन्यापासून. बरं ठीक आहे. पण चालणं ठेवतोस का? हो चालतोय. किती किलोमीटर चालतोयस? लय होते 7-8 किलोमीटर जाते. 7-8 किलोमीटर चालतोयस? हो सकाळ पूर्वी 1.5 किलोमीटर पळत होतास मागच्या वेळेला स्लो आणि आता 7-8 किलोमीटर चालतोयस. तर दुखणं काय परत वाढलंय? नाही चाललं नाही काय दुखणं नाही. आता दुखत नाही ना? आणि मागच्या वेळेला तू किती तर सांगितलं होतंस आठवते का? मागच्या किती टक्के सांगितलं होतंस? 70-80%. 80% जास्त गेलं. मग आता त्यातनं मागं आले की पुढे गेले परत? आणि नाही तिथंच आहे पण झाले कसं माहिती आहे का? जरा ती झोपल्यावर म्हणायचं फिरून आलं तर झोपलं उठले की जरा हे इकडे दुखायचं ते आता कमी आले. चवड्यावर बसता येत नव्हतं तुला? मग स्क्वॅटिंग पोझिशन म्हणतो त्यामध्ये आता फरक पडला त्याचा 20-30% फरक झाला आणखी पहिल्यापेक्षा. मी एकूण किती गेलाय असं वाटतं? 70% पर्यंत. 70-80% फरक पडला. म्हणजे बसता येते तुला? बसता येते. बरं ठीक आहे. पथ्य पाणी जमलं पळायला? जमलं. बेस्ट. छान. तेल लावायचं प्रमाण व्यवस्थित आहे? आता कमी फरक. बसती व्यवस्थित कर. पथ्य पाणी पाळ. किती महिने झाले ते तू येऊन? आता 3 महिने होतील. 23 तारखेला तारीख सांगू. 23 तारखे तुझे बरं लक्षात राहते. 23/12 सुरुवात. 23 डिसेंबर झालं. 3 महिन्यात 70% बास आहे की मग. छान. तुझं लवकरात लवकर जो रुटीन सुरू होऊन भरतीच्या प्रयत्न व्हावा. आता मिळेल की नाही तुझ्यावर आहे सगळं. पण ह्यात नीट झाल्यामुळे हे नीट झालं पाहिजे. ती काढ ग. बस्ती संपून किती दिवस झाले? उद्या 15 उद्या 15 दिवस. चालू असताना बरं वाटलं. रनिंग आधी करत होतं म्हणजे पहिला तर तुला आजारी असताना काही जमत नव्हतं. काही जमत. नंतर किती आणि आता किती? 3% सांग. ते पहिल्यांदा चालू केलं ना एक पहिल्यांदा ट्राय बघितली पाय तेव्हा एवढं जमत नव्हते. 3 राऊंड झाले की दम लागायचा पाय बघण्याचं पुढे सगळं अंग दुखायचं. मग दुसऱ्यांदा एकदा बघितलं तर तेव्हा पण झालं. पण आत्ताची चालू केलं ना 8-9 दिवस झालं. बस चालू संपली. बस्ती संपल्यावर 1-2 दिवसांनी चालू केलं. 2-3 दिवस गेलो तेव्हापासून चांगलं. तरी त्यामुळे माझं तर ती दम लागायचा अंग जडी असं पळताना. आणि जशी बस झाली आणि त्याशी समजलं मी 2 किलोमीटर पळतो काय वाटलं नाही. 2 किलोमीटर पळायला? हो. मग आता रेग्युलरली चालू केलेस काय फिरायला पळायला वगैरे? हो. किती? रनिंग 4 किलोमीटर. रनिंग 4 किलोमीटर आणि 3 किलोमीटर वॉकिंग आणि 3 किलोमीटर रनिंग. 4 किलोमीटर रनिंग. आणि किती वेळ लागतो एवढं करायला? रनिंगला त्याची टाइमिंग काढली 4 किलोमीटर पळवायला 18 मिनिटं लागली. 8 मिनिटं? 18. 4 किलोमीटर. म्हणजे कसं आता 5 किलोमीटर पाहायचं म्हटलं तर 23 मिनिटं झालं पाहिजे. 22-23 मिनिटं. तर मी 4 किलोमीटर 18 मिनिटात पोहोचते असं. ठीक आहे. मग जवळपास पोहोचले? हो पोहोचले. म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंटला पोहोचलाय? पोहोचले. हो. म्हणजे पोलीस भरतीच्या रिक्वायरमेंटला पोहोचलेस? पोलीस भरतीमध्ये एवढं पाहिजे असते? बरं. ही गोळाफेकीचं काय प्रकरण आहे? ती पहिले जमत नव्हतं अजिबात. ती असं टाकायला लागली सगळं का मागच पहिलं. बरं. मग ती आता जमायला लागली वाढायला. बरं. दुखत काय नाही. दुखती काय नाही अजिबात टाकताना. गोळाफेक करताना दुखत नाही अजिबात. किती लांब जातो वगैरे बघितलं? म्हणजे तुमची जी रेंज आहे त्याच्याजवळ 15 मार्काचा आहे. म्हणजे 7.5 मीटर आहे. मग माझं जातो 7-9-8 मिनिटापर्यंत जातोय. पहिला किती जातो? कशाला घेत नाही तू जातच नव्हता. नाही म्हणजे तू आधी तेव्हा जायचं 9 मिनिटं जायला. आता आजारी पडल्यावर काहीच जात काय जात नव्हतं.
जमतच नव्हतं. आता 7-7:15 पर्यंत पोहोचले. 8 पर्यंत पोहोचले. म्हणजे मांडी घालण्यात फरक पडलाय. आणि ते पहिले कसं बसले की असं ते ताट फिरत नाही इथं तुम्हाला मिळेल ना ते असं मागं फोग येते ताट बसायचं. ताट बसायचं म्हणजे मांडी घालून किती वेळ बसते? बसायचं ते बसाय आणि पहिल्यांदा 10 मिनिटं. म्हणजे कधी हे चालू केल्यानंतर त्याच्या आधी काय जमत हे घ्यायच्या आधी